Hello everyone. Today we are discussing about the articles of association. What is articles of association? Articles of association is the second document which has in the case of some companies to be registered along with the memorandum. Companies which must have articles of association are unlimited company, companies limited by guarantee and private companies limited by shares. These documents contains rules, regulations and bylaws for the general administration of the company. Schedule 1 of the Companies Act 1956 and 2013 Act contains the various model forms of memorandum and articles. The schedule is divided into several tables, and in that tables for the separate companies there is given a separate forms. The articles of association म्हणजे काय तर the Companies Act 2013 defines articles as the articles of association of a company originally framed as altered from time to time in pursuance of any previous company laws or of the present. The articles of association of a company are that which prescribe the rules, regulations and the bylaws for the internal management of the company. म्हणजेच काय तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे मेमोरेंडम सारखंच दुसरं इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे कंपनीचं, की जे डॉक्युमेंट ज्यावेळी आपण कंपनी रजिस्टर्ड करतो त्यावेळी आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपनीचं तयार असणं आवश्यक असतं आणि विदाऊट आर्टिकल्स ऑफ असोसिएशन कंपनी रजिस्टर्ड होऊ शकत नाही. जसं मेमोरेंडम आवश्यक आहे तसंच आर्टिकल्स ऑफ असोसिएशन सुद्धा कंपनी रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक आहे. मग ह्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये अशी काय इन्फॉर्मेशन दिलेली असते की आपण बघितलं की मेमोरेंडम मध्ये बरेचसे क्लॉजेस त्यांनी इम्पॉर्टंट माहिती दिलेलीच आहे. मग आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये अशी काय माहिती दिलेली असते तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे काही वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. कंपनीज ऍक्ट नुसार काही वेगवेगळे फॉर्मॅट दिलेले आहेत की त्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्येच ते स्पेसिफिक कंपनीसाठी स्पेसिफिक फॉर्मॅट दिलेले आणि त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला आर्टिकल्स ऑफ असोसिएशन तयार करायचं असतं. अ कंपनीज आर्टिकल्स आर रिक्वायर्ड टू बी इन वन ऑफ द फॉर्मॅट स्पेसिफाईड इन टेबल G, H, I or J ऑफ शेड्यूल 1 ऑफ द ऍक्ट विच एव्हर इज ऍप्लिकेबल. म्हणजे ज्या कंपनीसाठी जे ऍप्लिकेबल असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला कंपनीला आर्टिकल्स ऑफ असोसिएशन तयार करावं लागतं. Thus, whereas Table F contains a model set of articles for a company limited by shares, Table G is for a company which is limited by guarantee. म्हणजेच काय ते टेबल एफ हा लिमिटेड बाय शेअर्स कंपनी असेल त्याच्यासाठी तो फॉर्मॅट आहे. टेबल जी मधला फॉर्मॅट हा कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी असेल तर त्यासाठी तो फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये कंपनीला आर्टिकल्स हे तयार करावे लागतात. मग आता कंपनीच्या आर्टिकल्स मध्ये कुठले कुठले कंटेन असतात, काय महत्वाच्या गोष्टी आर्टिकल्स मध्ये देणं आवश्यक असतं. तर ज्या गोष्टी आपण मेमोरेंडम मध्ये दिलेल्या आहे तर त्या गोष्टी डिटेलमध्ये आर्टिकल्स मध्ये देण्याची गरज नसते. तर कंपनीचे जे काही इंटरनल रूल्स आहेत की कंपनी कशा प्रकारे त्यांचं इंटरनल मॅनेजमेंट चालवणार आहे ते जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तर ते आर्टिकल्स मध्ये दिलेले असतात. तर आपण आधी बघूया की डिफरन्स बिटवीन द मेमोरेंडम अँड आर्टिकल्स. तर त्याचे काय डिफरन्स आहे. फर्स्ट, कंटेन्स फंडामेंटल कंडिशन अपॉन विच द कंपनी इज इनकॉर्पोरेटेड. मेमोरेंडम मध्ये काय दिलेलं असतं की कंपनीचे फंडामेंटल कंडिशन त्याच्यात दिलेले असतात आणि आर्टिकल्स मध्ये कंटेन द प्रोव्हिजन्स फॉर इंटरनल रेग्युलेशन ऑफ द कंपनी. तर कंपनीचं इंटरनल रेग्युलेशन कसं असणार आहे तर त्याचे रूल्स हे आर्टिकल्स मध्ये दिलेले असतात. सेकंड डिफरन्स आहे meant for the benefit and clarity of the public and the creditors and the shareholders. तर शेअर होल्डर्सला कंपनीशी रिलेटेड सगळी क्लॅरिटी येण्यासाठी जे काही कंटेंट्स आहेत ते मेमोरेंडम मध्ये दिलेले आहेत आणि रेग्युलेट द रिलेशनशिप बिटवीन द कंपनी अँड इट्स मेंबर्स ॲज वेल ॲज अमंग्स द मेंबर्स देमसेल्फ. तर आर्टिकल्स मध्ये काय दिलेलं आहे तर रेग्युलेट द रिलेशनशिप बिटवीन द कंपनी अँड इट्स मेंबर्स. तर कंपनी आणि कंपनीचे मेंबर्स यातल्यातले रिलेशन कसे आहे तर ते आर्टिकल्स मध्ये दिलेलं असतं. थर्ड डिफरन्स आहे मेमोरेंडम मध्ये लेस डाऊन द एरिया बियॉन्ड विच द कंपनीज कंडक्ट कॅनॉट गो.
म्हणजे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये जे काही ऑब्जेक्ट क्लॉज आपण बघितला, डॉक्ट्रिन ऑफ अल्ट्रा व्हायरस, तर कंपनी त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आणि आर्टिकल्स मध्ये आर्टिकल्स एस्टॅब्लिश द रेग्युलेशन फॉर वर्किंग विद इन दॅट एरिया. तर आर्टिकल्स मध्ये तेच दिलेलं आहे की जे ऑब्जेक्ट क्लॉज मध्ये दिलेलं आहे त्या एरियामध्ये राहूनच कंपनीला काम करायचं आहे, हे आर्टिकल्स मध्ये मेन्शन केलेलं असतं. मेमोरेंडम लेस डाऊन द पॅरामीटर फॉर द आर्टिकल्स टू फंक्शन अँड आर्टिकल्स प्रिस्क्राईब डिटेल्स विद इन दोज पॅरामीटर्स. तर जे मेमोरेंडम मध्ये दिलेलं आहे तेच आर्टिकल्स मध्ये त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे की ते कशा प्रकारे त्याचं कामकाज चालवणार आहे. अजून काही डिफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये. देर इज अन इसेन्शियल डिफरन्स बिटवीन द मेमोरेंडम अँड द आर्टिकल्स. द मेमोरेंडम कंटेन्स द फंडामेंटल कंडिशन अपॉन विच अलोन द कंपनी इज अलाउड टू बी इनकॉर्पोरेटेड. म्हणजे जे मेमोरेंडम मध्ये कंटेन्स दिलेले आहेत त्या कंडिशन नुसारच कंपनीचं कामकाज चालवण्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. दे आर कंडिशन इंट्रोड्यूस फॉर द बेनिफिट ऑफ द क्रेडिटर्स अँड द आउटसाइड पब्लिक as well as the shareholders. The articles of association are internal regulation of the company. म्हणजे कंपनीचे इंटरनल रेग्युलेशन जे आहेत तर ते आर्टिकल्स मध्ये दिलेले आहेत आणि कंपनीचं सगळं कारभार काय चालणार आहे, कंपनीचं ऑब्जेक्ट काय आहे हे कशात दिलंय तर मेमोरेंडम मध्ये. मेमोरेंडम कॅनॉट इन्क्लूड प्रोव्हिजन्स कॉन्ट्ररी टू द कंपनीज ऍक्ट. मेमोरेंडम इज ओनली सबसिडियरी टू द कंपनीज ऍक्ट. And articles cannot include provisions contrary to the memorandum. Articles are subsidiary to both the Companies Act and as well as the memorandum. म्हणजे काय तर मेमोरेंडम मध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत तर त्या कंपनीज ऍक्टच्या विरुद्ध असायला नको, म्हणजे कंपनी ऍक्टच्या विरुद्ध नसतात, त्यामुळे ते कंपनीज ऍक्टशी रिलेटेड आहे. आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन याच्यामध्ये दिलेले जे रूल्स आहेत तर ते मेमोरेंडमच्या बाहेरचेही असायला नको. म्हणजेच ते आहे की कंपनीलाही आणि मेमोरेंडमलाही आर्टिकल्स हे काय तर सबसिडियरी आहे. ऍक्ट्स डन बियॉन्ड द मेमोरेंडम आर अल्ट्रा व्हायरस अँड कॅनॉट बी रॅटिफाईड इव्हन बाय द शेअर होल्डर्स. म्हणजे मेमोरेंडमच्या बाहेर जाऊन जर एखादा ऍक्ट कंपनीने केला तर तो अल्ट्रा व्हायरस होतो आणि तो शेअर होल्डर सुद्धा रॅटिफाय करू शकत नाही. Acts done beyond the articles can be ratified by the shareholder as long as the act is not beyond the memorandum. म्हणजेच काय मेमोरेंडमच्या ऑब्जेक्ट मध्ये दिलेलं जे काही ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्टच्या बाहेर जाऊन कंपनी कुठलंही काम करू शकत नाही. पण आर्टिकल्स मध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर शेअर होल्डरच्या परमिशनने शेअर होल्डरकडनं एक स्पेशल रिझोल्युशन पास करून त्याच्यामध्ये चेंजेस आर्टिकल्स मध्ये करता येऊ शकतात. तर आर्टिकल्स मध्ये कुठले कुठले कंटेन असतात, काय कंपनीची महत्वाची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. तर ऍज पर कंपनीज ऍक्ट 2013 द आर्टिकल्स ऑफ असोसिएशन ऑफ अ डिफरंट कंपनीज आर सपोज टू बी फ्रेम्ड इन द प्रिस्क्राइब फॉर्म सिन्स द मॉडेल फॉर्म ऑफ आर्टिकल्स इज डिफरंट फॉर कंपनीज लिमिटेड बाय शेअर्स अँड कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. हे पण आधीच पाहिलंय. तर त्या फॉर्मॅटनुसार त्याच्यामध्ये काही वेगवेगळे कंटेंट थोड्याफार प्रमाणात असू शकतात. तर फर्स्ट कंटेंट आहे आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचं. मेमोरेंडम अँड आर्टिकल्स ऑफ अ कंपनी आर बोथ रिक्वायर्ड टू बी साइन्ड बाय ऑल सबस्क्रायबर्स who are further required to add their names, address and occupation in the presence of at least one witness who must attest the signature with his own signature and details. म्हणजेच काय तर मेमोरेंडम आणि आर्टिकल्स हे दोघंही डॉक्युमेंट्स हे जे सबस्क्रायबर्स असतात म्हणजे जे सुरुवातीला कंपनी सुरू करतात तर त्यांच्या सिग्नेचरने हे दोघंही डॉक्युमेंट्स हे ऑथोराइज असले पाहिजे. जर सबस्क्रायबर्स हे इलिटरेट असतील म्हणजे अशिक्षित असतील तर त्यांचं थंब इम्प्रेशन म्हणजे आपण म्हणतो की डाव्या हाताचा अंगठा तर तो ऑथेंटिकेटेड विटनेसेसच्या समोर त्यांचा तो अंगठा त्या डॉक्युमेंटवर असणं आवश्यक असतं. आता आपण शॉर्टमध्ये बघूया की कंटेंट ऑफ द आर्टिकल्स कुठले कुठले कंटेंट्स म्हणजे कुठली कुठली माहिती त्या आर्टिकल्समध्ये दिलेली असते. तर त्याच्यात माहिती दिलेली असते शेअर कॅपिटल, कंपनीचं शेअर कॅपिटल किती आहे. सेकंड, व्हेरिएशन ऑफ शेअर होल्डर्स राईट, कॉल्स ऑन मेंबर्स, कंपनीज लीन ऑन शेअर्स म्हणजे कंपनीला जर काही पैसे हवे असतील तर कंपनी कशा प्रकारे लोकांना कॉल करू शकते
किंवा कोणाला कर्ज द्यायचं असेल तर कंपनी कशा प्रकारे कर्ज देऊ शकते. कंपनीला जर फोरफिचर ऑफ शेअर्स, कंपनीला जर काही शेअर जप्त करायचे असतील, ट्रान्सफर अँड ट्रान्समिशन ऑफ शेअर्स, नॉमिनेशन, फोरफिचर ऑफ शेअर्स, अल्टरेशन ऑफ कॅपिटल, शेअर सर्टिफिकेट, कन्वर्जन ऑफ शेअर्स इनटू स्टॉक, वोटिंग राईट अँड प्रॉक्सीज, मीटिंग अँड रूल्स रिगार्डिंग कमिटी, डायरेक्टर्स, देअर अपॉइंटमेंट अँड डेलिगेशन ऑफ पॉवर्स, नॉमिनी डायरेक्टर्स, इश्यू ऑफ डिबेंचर्स अँड स्टॉक, ऑडिट कमिटी, हे सगळे जे बारीक बारीक गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या आर्टिकल्समध्ये मेन्शन केलेल्या असतात. म्हणजे कंपनीचे डायरेक्टर कोण, फुल टाइम डायरेक्टर कोण, पार्ट टाइम डायरेक्टर कोण, त्यांच्या अथॉरिटीज काय आहेत, कंपनीचे शेअर्स हे कसे असतील, लायबिलिटी त्यांची किती असेल, लिमिटेड लायबिलिटी असेल की अनलिमिटेड असेल, शेअर होल्डरला कुठल्या प्रकारचे काय काय अथॉरिटी असतील, त्याच्यानंतर कंपनीच्या मीटिंग्स ह्या कशा प्रकारच्या घेतल्या जातील, शेअर होल्डर्सला त्या मीटिंगची इन्फॉर्मेशन कशी मिळेल, ह्या प्रत्येक गोष्टीची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती आर्टिकल्समध्ये दिलेली असते. मग आता हे आर्टिकल्स आपल्याला जर चेंज करायचं झालं तर कंपनी आर्टिकल्समध्ये चेंज करू शकते का, तर कंपनी ह्या आर्टिकल्समध्ये चेंजेस करू शकते. त्याच्यासाठी अल्टरेशन ऑफ आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. तर त्या आर्टिकल्समध्ये आपल्याला जर काही अल्टरेशन्स करायचे असतील तर कंपनी तसे अल्टरेशन्स करू शकते. तर हे अल्टरेशन कंपनी कसं करू शकते, तर सेक्शन 14 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013 परमिट्स अ कंपनी टू अल्टर इट्स आर्टिकल subject to the conditions contained in the memorandum of association by passing a special resolution. These powers is extremely important for the functioning of the company. The company may alter its articles to the effect that would turn. म्हणजे कंपनीला जर ते आर्टिकल्स मध्ये चेंजेस करायचे असतील तर जसं मेमोरेंडम चेंजेस करण्यासाठी स्पेशल रिझोल्युशन कंपनीला पास करावं लागतं, त्याचप्रमाणे जर आर्टिकल्स मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा कंपनीला स्पेशल रिझोल्युशन पास करून घ्यावं लागतं. म्हणजे कुठले कुठले चेंजेस किंवा कुठलं अल्टरेशन आर्टिकल्स मध्ये कंपनी करू शकते. जर एखादी पब्लिक कंपनी प्रायव्हेट कंपनीमध्ये इन्क्लूड करायची असेल, पब्लिक कंपनीचं ट्रान्सफर प्रायव्हेट कंपनीमध्ये करायचं असेल तर कंपनीला आर्टिकल्समध्ये चेंजेस करावे लागतात. For a company wanting to convert itself from public to a private company, simply passing a special resolution is not enough. The company will have to acquire the consent and approval of the tribunal. जर कंपनीला पब्लिक कंपनीला प्रायव्हेट कंपनीमध्ये चेंज करायचं असेल तर त्यासाठी कंपनीला फक्त स्पेशल रिझोल्युशन पास करून चालत नाही, तर त्यासाठी जी ट्रिब्युनल असतात, ट्रिब्युनल म्हणजे काय तर कंपनीशी रिलेटेड मॅटर ज्या कोर्टात चालतात किंवा ज्या ट्रिब्युनल मध्ये चालतात, तर आपण आधीच बघितलंय की ट्रिब्युनल म्हणजे काय तर क्वासी ज्युडिशियल बॉडी असते की कोर्टासारखंच काम असतं, परंतु थोडे शॉर्टकट प्रोसिजर वापरून कंपनीचे मॅटर सॉल्व्ह केले जातात, त्याला म्हटलं जातं ट्रिब्युनल. तर ह्या ट्रिब्युनलची परमिशन घेऊनच कंपनी त्या आर्टिकल्स मध्ये चेंजेस करू शकते. जर प्रायव्हेट कंपनी पब्लिक कंपनीमध्ये कन्वर्ट करायची असेल तर कंपनी करू शकते का, तर कंपनी करू शकते, परंतु आर्टिकल्समध्ये प्रायव्हेट कंपनीसाठी जे काही रिस्ट्रिक्शन्स असतात तर ते रिस्ट्रिक्शन्स कंपनीला काढून घ्यावे लागतात आणि त्यानंतरच प्रायव्हेट कंपनी ही पब्लिक कंपनीमध्ये बदल होऊ शकते आणि त्याच्या आर्टिकल्समध्ये चेंजेस त्यानुसार करावे लागतात. म्हणजे मग त्यानुसार प्रायव्हेट कंपनीमध्ये समजा फक्त मिनिमम 2 मेंबर असतील तर पब्लिक कंपनीमध्ये कन्वर्ट करताना मिनिमम 7 मेंबर्स असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या काही कंडिशन्स दिलेल्या आहेत प्रायव्हेट आणि पब्लिक कंपनीसाठी, तर प्रायव्हेट कंपनीमधल्या त्या सगळे चेंजेस पब्लिक कंपनीसाठी महत्त्वाचे असलेले सर्व चेंजेस करून त्या आर्टिकल्समध्ये चेंजेस केल्यानंतरच ती प्रायव्हेट कंपनी पब्लिक कंपनीमध्ये ट्रान्सफर होऊ शकते. तर आता ज्या आर्टिकल्समध्ये चेंजेस करायचे तर त्याच्यासाठी काही लिमिटेशन असतात. किती प्रकारचं अल्टरेशन आपण करू शकतो, तर आर्टिकल्समध्ये ज्यावेळी अल्टरेशन करायचं असेल, चेंजेस करायचे असतील, त्यावेळी आधी मेमोरेंडम मध्ये दिलेल्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत कंपनीच्या त्या कुठेही तिथे म्हणजे त्याच्यावर कुठलाही इल्लीगल इफेक्ट होणार नाही किंवा कंपनीच्या कामावर त्याचा कुठलाही अल्ट्राव्हायरस इफेक्ट होणार नाही, या गोष्टींची काळजी घेऊनच आर्टिकल्समध्ये चेंजेस केले जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्यासाठी काही लिमिटेशन्स दिलेले आहेत.
द अल्टरेशन मस्ट नॉट कॉन्ट्राव्हेन प्रोव्हिजन्स ऑफ द मेमोरेंडम सिन्स द मेमोरेंडम सुपरसिडेड द आर्टिकल्स अँड द मेमोरेंडम विल प्रिव्हेल इन द इव्हेंट ऑफ अ कॉन्फ्लिक्ट. म्हणजे मेमोरेंडम आणि आर्टिकल्सच्या प्रोव्हिजनमध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही याची काळजी आर्टिकल्समध्ये अल्टरेशन करताना घेतली गेली पाहिजे. नाही तर आर्टिकल्समध्ये नियम दिलेत वेगळे आणि मेमोरेंडम मध्ये दिलेत वेगळे. मग असं जर असेल तर जे आउटसाइडर असतात की जे कंपनीमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट करत असतात तर त्या व्यक्तींचं तिथे कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आर्टिकल्स आणि मेमोरेंडम हे असे महत्वाचे 2 डॉक्युमेंट्स आहेत की ज्याच्या बेसवर कंपनी आउटसाइडर्सशी डील करू शकते आणि आउटसाइडर सुद्धा कंपनीशी डील करू शकतात. तर त्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि मेमोरेंडम ऑफ असोसिएशनला त्यांनी नाव दिले की डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. तर डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस म्हणजे काय, तर मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन हे असे 2 डॉक्युमेंट्स आहेत की हे 2 डॉक्युमेंट्स सर्व पब्लिकसाठी ओपन असतात. ओपन असतात म्हणजे ज्या व्यक्तीला शेअर होल्डर असतील, डिबेंचर होल्डर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, एखादा कॉन्ट्रॅक्ट करणारा व्यक्ती असेल, क्रेडिटर असेल, कंपनीला काही क्रेडिट देत असेल, तर तो व्यक्ती जेव्हा कंपनीशी कुठलंही डील करणार असेल तर त्यावेळी आधी त्याला कंपनीची सर्व इन्फॉर्मेशन मिळणं आवश्यक असतं. मग त्या व्यक्तीला ही सर्व कंपनीची इन्फॉर्मेशन कुठून मिळणार, तर ती म्हणजे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मधून. मग हे मेमोरेंडम आणि आर्टिकल्स काय, तर त्यालाच कंपनीने म्हटलेलं आहे डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. When the memorandum and articles of association of any company are registered with the register of companies, they become public documents as per section 399 of the act. This implies that any member of the general public may view and inspect these documents as a prescribed fee. A member of the public may make a request to a specific company and the company in turn must within 7 days send that person a copy of the memorandum and the articles and all agreement and resolution that are mentioned in section 117 subclause 1 of the act. तर ह्या डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस नुसार जर कुठलाही व्यक्ती ज्याला ह्या कंपनीची इन्फॉर्मेशन हवी असेल कंपनीशी कुठलंही डील करण्यासाठी, तर तो व्यक्ती कंपनीची जी काही प्रिस्क्राईब फीज असेल ती फीज भरून कंपनीचे हे दोघेही डॉक्युमेंट्स मागवू शकतो आणि त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करूनच ती व्यक्ती त्या कंपनीशी कुठलंही डील करू शकते. मग ज्यावेळी एखाद्या व्यक्ती एखादा क्रेडिटर असेल किंवा शेअर होल्डर असेल तो त्या कंपनीमध्ये त्याचे पैसे इन्व्हेस्ट करत असेल आणि त्यांनी मेमोरेंडमचा आणि आर्टिकलचा अभ्यास केला असेल आणि सर्व इन्फॉर्मेशन घेतल्यानंतरच तो कंपनीशी डील करत असेल तर उद्या त्याला अधिकार असतो. जर कंपनी याच्या बाहेर जाऊन एखादं काम करत असेल आणि त्यामुळे जर त्या क्रेडिटरचं किंवा त्या इन्व्हेस्टरचं काही नुकसान होत असेल तर तो कंपनीच्या अगेन्स्टमध्ये सूट फाईल करू शकतो किंवा कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकतो. परंतु एखाद्या क्रेडिटरने किंवा एखाद्या इन्व्हेस्टरने कंपनीशी एखादं डील केलं आणि डील केल्यानंतर तो म्हणाला, त्याने असं ऑब्जेक्शन घेतलं की ह्या कंपनीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स होते ते मला माहीतच नव्हते कारण मी आर्टिकल्स आणि मेमोरेंडम वाचलेलं नाहीये कंपनीचं, तर असं कुठलंही डिफेन्स ती कुठलीही व्यक्ती इन्व्हेस्टर घेऊ शकत नाही. कारण त्यासाठी कंपनीला हे 2 पब्लिक डॉक्युमेंट ऑलरेडी त्यांनी पब्लिक डॉक्युमेंट म्हणून ओपन केलेले असतात. त्यामुळे हे डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही कंपनीशी एखादं डील करतात तर त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आहे असं गृहीत धरलं जातं, म्हणजे प्रिझम्पशन असतं. फॉर एक्झाम्पल जसं एखादा लॉ तयार झाला कुठलाही तर आपल्या सर्वांवर तो बाइंडिंग असतो. मग आपण त्यावेळी असं डिफेन्स घेऊ शकत नाही की असा काही लॉ आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यातनं सूट मिळावी, तर असा डिफेन्स आपण घेऊ शकत नाही. तसंच जर एखादा इन्व्हेस्टर असेल आणि त्याने कंपनीत पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील तर तो असा डिफेन्स घेऊ शकत नाही की मी कंपनीचे हे दोघे डॉक्युमेंट्स वाचलेले नाही आणि याच्यामध्ये काय नियम दिलेले ते मला माहीत नव्हतं आणि त्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे, तर असा डिफेन्स ती व्यक्ती घेऊ शकत नाही. म्हणून हे कंपनीचं जे खूप महत्वाचं डॉक्ट्रिन आहे त्याला म्हटलं जातं डॉक्ट्रिन ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस. आणि कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस म्हणजे काय असतं, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ
असोसिएशन हे खूप महत्वाचं डॉक्ट्रिन आहे. तर कन्स्ट्रक्टिव्ह नोटीस दिल्यानंतर आउटसाइडरला एक सेफ्टी असते की त्याने जे रूल्स अँड रेग्युलेशन कंपनीचे वाचलेले आहेत तसंच कंपनीचा कारभार चालू आहे. तर ही एक इन्व्हेस्टरसाठी खूप चांगली गोष्ट असते की कन्स्ट्रक्टिव्ह नोटीसमध्ये आर्टिकल्स आणि मेमोरेंडममध्ये जे काही कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले असतात तर आउटसाइडरला असं वाटतं की कंपनी हे जे काही आर्टिकल्समध्ये दिलेलं आहे आणि मेमोरेंडममध्ये दिलेलं आहे हा कंपनीचा एक्झॅक्ट कारभार आहे आणि कंपनी ह्या रूल्स अँड रेग्युलेशन नुसारच चालत असते. जर कंपनी याच्या विरुद्ध जाऊन एखादी गोष्ट करत असेल तर ती आउटसाइडरला कळत नाही की जे कंपनी इतर बाहेरच्या लोकांना सांगणार नाही. असं कंपनी जर त्याच्या इंडोर मॅनेजमेंटमध्ये, इंडोर मॅनेजमेंट मीन्स इंडोर शब्दाचा अर्थ काय तर दरवाजाच्या आत, तर कंपनी तिच्या आतमध्ये कसा कारभार करत आहे आणि काय करते तर हे आउटसाइडरला माहीत नसतं. आणि कंपनीने जर एखादा ऍक्ट असा आहे की जो नियमांच्या बाहेर जाऊन केला, कंपनीच्या रूलच्या अगेन्स्ट जाऊन केलेला असेल आणि त्याच्यामुळे जर आउटसाइडरला काही नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी मात्र आउटसाइडर कंपनीच्या अगेन्स्टमध्ये ऍक्शन घेऊ शकते. तर त्याच्यासाठी त्यांनी दिलेले डॉक्ट्रिन ऑफ इंडोर मॅनेजमेंट. इंडोर मॅनेजमेंट म्हणजे काय तर कंपनीचा इंटरनल जो काही कारभार आहे त्याच्याशी आउटसाइडरला काही घेणं देणं नसतं. आउटसाइडर फक्त कशावर विश्वास ठेवणार तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि मेमोरेंडम ऑफ असोसिएशनवर. मग आर्टिकल्स ऑफ असोसिएशन मध्ये दिलेलं एखादा रूल असेल तर त्यासाठी खूप फेमस केस लॉ त्याचे झालेला आहे, रॉयल ब्रिटिश बँक व्हर्सेस तुर्कन. त्या केसलाच म्हटलं जातं तुर्कन्स रूल म्हणून सुद्धा ही केस कंपनी लॉ मध्ये फेमस आहे. ते शॉर्ट नोट म्हणून वगैरे पण तुम्हाला येऊ शकते किंवा केस क्वेश्चनही त्याच्या तुर्कन्स रूल म्हणूनही क्वेश्चन येऊ शकतो. तर ह्या केस लॉ मध्ये कंपनीने डिसाईड केलेले की कंपनीचे काही डायरेक्टर्स असतात की जे एखादं म्हणजे असं बॉरोईंग पॉवर त्यांची वापरतात. बॉरोईंग पॉवर म्हणजे कंपनीसाठी त्यांना काही पैसा हवा असतो आणि त्यासाठी ते लोन घेतात. कंपनी लोन घेते पण ते लोन घेण्याची कंपनीला पॉवर नसते. आर्टिकल्स मध्ये त्यांनी ते दिलेलं नसतं आणि ते आर्टिकलच्या विरोधात असतं. पण कंपनीचे जे डायरेक्टर असतात ते कंपनीच्या गरजेसाठी ते पैसे बारो करतात. मग याच्यामुळे इन्व्हेस्टरचं नुकसान होतं आणि याच्यासाठी जर इन्व्हेस्टरने कंपनीच्या अगेन्स्टमध्ये ऍक्शन घेतली तर कंपनीच्या अगेन्स्टमध्ये इन्व्हेस्टर याच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतात आणि कंपनी तेव्हा कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्ही आर्टिकल्समध्ये हे दिलेलं होतं आणि आम्ही कंपनीच्या फायद्यासाठी केलं, त्याचा डिफेन्स घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे जर आउटसाइडरचं काही नुकसान झालं तर आउटसाइडर कंपनीच्या अगेन्स्टमध्ये ऍक्शन घेऊ शकता. याचं कारण असं की इंडोर मॅनेजमेंट म्हणजे कंपनीचा आतला कारभार काय चालू आहे तो इन्व्हेस्टरला माहीत नसतं. इन्व्हेस्टर काही कंपनीच्या आतमध्ये जाऊन बघत नाही की आर्टिकल्स आणि मेमोरेंडम मध्ये दिलेल्या लिगल रूल नुसार कंपनी काम करते